असलेली ही राजा दाहीर, त्याची पत्नी आणि त्याच्या 2 कन्या यांची कथा आपल्याला माहिती नाही महाराज. अतिशय दुर्दैव. आपल्या इकडे पुस्तक छापण्यात येतात, जगत जेता सिकंदर, ज्याला सिंध देशाच्या अलीकडे सुद्धा याची आपल्या लोकांनी ज्याला येऊ दिलं नाही, त्याच्या नावाचा पुस्तकाचं टायटल नाव जगत जेता सिकंदर आहे. हे आपलं दुर्दैव आहे की नको त्या लोकांना सतत आपल्या समोर मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, पण कीर्तनकारांचं काम आहे महाराज, जे इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाही ते चरित्र तुमच्या समोर घेऊन यायचं. ही 700 वर्षाची जी परंपरा आहे महाराज, की ज्या वेळेस विदेशातल्या लोकांना कपडे काय घालावेत हे देखील माहिती नव्हतं महाराज. झाडाची पानं लावून जे जगत होते त्या लोकांना आपल्या संस्कृतीचं काय माहित असणार. आणि ही मनाची भावडकथा नाही महाराज. त्या काळी ही सभ्य सुसंस्कृत ज्ञानवंत आम्ही होतो, वेद उपनिषद साक्षी या देशाभिमान ना बोलतो. अहो सांगत नाही, वेद उपनिषद या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत महाराज. अजून सुद्धा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये मिळेलच. या सिंधू नदीचं दर्शन आप्पांना झालं. आप्पांचे अनुयायी म्हणून आम्हाला सुद्धा त्यांच्या काव्य रूपामध्ये त्याचं दर्शन झालं आम्ही असं समजतो. देव नदी ही आर्यजनांची बघे उषकाल, वैभव नाते सहजे स्वरताल, हिने हुंगिरे दत्त कितीदा, हिने हुंगिरे दत्त कितीदा, भयम कवनाचे सान मज घडले सिंधूचे, सान मज घडले सिंधूचे, सान मज घडले सिंधूचे, सान मज घडले सिंधूचे. अजिबात माहित म्हणून घ्यायचं नाही महाराज की इतके दिवस आम्हाला हे माहित नव्हतं. एवढा मोठा राजा होऊन गेला तरी आपल्याला माहित नव्हतं. अजूनही वेळ गेलेली नाही महाराज. असा वारसा दिव्य जयांना हताश त्यानी का व्हावे, जागे व्हा बंधुनो आता तरी परिस्थितीशी जाणारे. अजूनही वेळ गेलेली नाही, परिस्थितीला जाणा, पुन्हा विवेक करा. हा राजा कुठे राहत होता महाराज ते सांगताना आप्पा म्हणतात, त्याच सिंधूच्या पुण्य तटाला राज होते श्रीमान वैभवास, खूप दाहीर रणधीर भाग्यवंत अवतरला विश्वनाथ. अतिशय पराक्रमी असणारा हा राजा, अतिशय हिंदुत्वाला गच्च पकडून ठेवणारा हा राजा, सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करणारा हा राजा. हा राजा सिंधू नदीच्या काठी राहायचा. आणि या राजाचं राज्य कसं होतं महाराज. राजात लोक सौख्यात पिके अत्यंत धान्य शेती, कशाची उणीवते जनवती होते धवा, ते धवा मिळे वैभवा विसावा जीवा, गेली गेली दरारा आसपास राही हो कुंजर, कुंजर झुले घर घर सौध अंबर, चुंबिताती नयनया अश्वनाच
लोभना वेद घोषणा नित्य मोठी धर्मरक्षणा सर्व जपती हो पतिपरा सकल सुंदरा असती तत्परा स्वदेशासी गणुमणे आरुद्यासी नाही हो कितीतरी. अहो साधी गाडी घ्यायची म्हणल्यानंतर आपण त्याचं काय मायलेज बघतो की 1 लिटर पेट्रोल मध्ये किती मीटर गाडी चालली. पण या दाहिराच्या राज्यामध्ये म्हणे प्रत्येकाच्या घरी हत्ती आणि घोडे होते म्हणे. विचार करा एका हत्तीला खाण्यासाठी किती लागतो, म्हणजे किती मुबलक असेल त्या राज्यामध्ये. आणि त्याहून हे राज्य सुखकर होतं. त्याचं कारण असं सांगतात की वेद घोषणा नित्य नियमाने आपल्या राज्याचं आपल्या धर्माचं भलं होण्यासाठी नित्य वेद घोषणा या राज्यामध्ये व्हायची. आणि दुसरं कारण असं पतिपरा सकल सुंदरा असती तत्परा स्वदेशासी. सतत माता माऊलींना सुद्धा वाटायचं फक्त चूल आणि मूळ सांभाळणं एवढं नव्हतं महाराज, की माझ्या राज्यासाठी वेळ पडली तर माझा जीव सुद्धा हजर आहे अशी वृत्ती त्या काळी आपल्या स्त्रियांची होती. आता हे काव्य फार सुंदर आहे, पण याचा अतिशय सारखा अर्थ सांगणार आहे गाणे महाराज. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरिओम 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 हरिओम. यह धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. जहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक बाला. राधा एक बाला. जहाँ सूरज आकर सबसे वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती. असा हा आपला भारत देश की ज्यामध्ये सतत कुलवधू तत्पर असणारा आपल्या राज्यासाठी स्वदेशासाठी आणि नित्य नियमाने वेद घोषणा होणारा हा आपला राज्य. फक्त राजा असा होता का हो की ज्याला आपल्या राज्याची आणि आपल्या देशाविषयीची ओढ मनामध्ये नव्हे, तर त्याची राणी देखील तशीच आहे. पण इतिहासाचं दुर्दैव महाराज की त्या राणीचं नाव काय होतं हे देखील आपल्याला माहित नाही. पण तरी सुद्धा तिच्या चरित्राला अनुरूप असणारं नाव आमच्या आप्पांनी त्या राणीला दिलं. सुदेशना पट्टराणी महापतिव्रता सद्गुणी. नुसती बायकोच नव्हती महाराज, 2 कन्या सुलक्षणी पुत्र एक कुलांगार. सुलक्षणी असणाऱ्या 2 कन्या होत्या महाराज. पण पुत्र असा होता महाराज की त्याचं नाव सुद्धा घेऊन नये असा कुलांगार पुत्र त्या राजाच्या पदरात पडलेला. या दाहिराच्या 2 कन्या अशा काही सुंदर होत्या महाराज. कशा होत्या? रूपरतीचे वाटे देवी सच्ची जानकीचे ते. दोघी गुण दृढतेसी अधिकतरा शैल जानकीचे ते. रतीला सुद्धा लाज वाटावी अशा पद्धतीचं तिचं देखणं स्वरूप होतं महाराज. आणि शील असं पवित्र होतं की अगदी सीता मातेसारखं शील त्याचं पवित्र होतं. आणि तेज माय भवानी सारखं होतं, जगदंबे दुर्गे सारखं होतं महाराज. स्वयं विशीर्ण पर्ण धूम्र वृत्तांतिता
पराही काष्टा तपस्तया पुनः तदप्यागेर्मथ प्रियं वदा वदन्त पर्णे तिचकां पुराविदाः. ही जी दुर्गा माता आहे महाराज, तिचं नाव अपर्णा असं देखील पडलेलं आहे. का पडलं? ज्यावेळेस भोले बाबांसोबत पार्वती मातेला विवाह करायची इच्छा होती, त्यावेळेस अशी काही घोर तपश्चर्या तिने केली महाराज की काही दिवस फलाहार केला, काही दिवसांनी तो देखील सोडून दिला. मग काही दिवसानंतर झाडाची ओली पानं खायला सुरुवात केली. काही दिवसानंतर पिकलेली पानं खायला सुरुवात केली. मग काही दिवसानंतर जे झाडावरून गळून पडलेले पानं आहेत महाराज, ते पानं खायला सुरुवात केली. आणि काही दिवसानंतर ते देखील सोडून दिले. काय निग्रह असेल महाराज? 9 दिवसाचे आपण 9 उपवास करतो महाराज, पण सकाळी 9ची नाश्त्याची वेळ झाली की माता माऊलीला भगर पाहिजेच. पाहिजे की नाही? जेवढे आपण एरवी खायला प्रकार करणार नाहीत महाराज, तेवढे निरनिराळे प्रकार करणार. निरनिराळ खाणं म्हणजे विराळ असं म्हणतात. पण या पार्वती मातेने सुकलेले पानं सुद्धा खाणं सोडून देऊन तपश्चर्या केली महाराज. तिथे तिचं नाव अपर्णा असं. काय तो निग्रह असेल महाराज? तोच निग्रह या दाहिराच्या दोन्ही कन्येमध्ये होता महाराज. रूप एवढं सुंदर असून सुद्धा तेज असं काही होतं की एक सुद्धा पुरुष वाकड्या नजरेनं त्यांच्याकडे बघू शकणार नाही. असं हे दाहिराचं कुटुंब. पण या राजाकडून एक अविवेक असा झाला महाराज की याचना करत आलेली एक तुरिष्क लोकांची तुकडी या राजाने आपल्या सैनिकांमध्ये सामावून घेतली होती. सामावून घेतली होती. या सामावून घेतल्यानंतर अजूनही तो अविवेक असा झाला महाराज, त्या तुकडीचा जो सेनापती होता तो देखील त्यांनी त्याच तुरिष्क लोकांचा एक सेनापती निवडला. इकडे पूर्वरंगात असं आपण ऐकलं की तत्वाची नी व्यवहाराची मिसळ पदार्थ. जसं साडीला ब्लाउज मॅचिंग लागतं, बांगड्या कानातले मॅचिंग लागतं की नाही, तसंच आम्हाला कीर्तनामध्ये पूर्वरंगाच्या चरित्राला उत्तर रंगाच्या चरित्राला पूर्वरंग मॅचिंग लागतो महाराज. म्हणून पूर्वरंग कधी विसरायचं नाही. तत्वाची नी व्यवहाराची मिसळ न करावी, मनी विवेक जागृत ठेवी. पण हा विवेक त्या राजाला करता आला नाही आणि त्याने त्या तुकडीला आपल्या सैनिकामध्ये सामील करून घेतलं. राजा अतिशय सुख संपन्नतेमध्ये होता महाराज. या दाहिराचा पराक्रम बघून आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा कधी येऊन या राज्यावरती आपण हल्ला करावा असा विचार देखील मनामध्ये आला नव्हता. अनेक वर्ष झाले राजाने विचार केला की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, तर कोणी आपलं का वाईट करेल. असं नाहीये महाराज. विजय सत्याचा, चांगल्या माणसाचा होतोच, पण त्यासोबत विवेक आणि बल देखील आपल्याला सोबत लागतं. इकडे राजा अतिशय आरामात होता. आरामात असल्या कारणाने आता असं वाटायला लागलं की त्या कृपणेमध्ये ठेवलेल्या खडगाला देखील कुठे गंज चढतो की काय. नेमकं अशाच परिस्थितीमध्ये दाहिरावरी परकीय पातळी गदा राहते कशी काही सारखी वेळ सर्वदा. एकदा जया सोडिले जया रणजिंकून तो सर्व
ज्या खलिफाने या मोहम्मद बिन कासिमला दाहिराच्या राज्यावरती पाठवलं होतं, अनेक वर्षांपूर्वी त्या खलिफाला दाहिराने पराजित केलं होतं महाराज. अनेक वर्ष त्याने प्रयत्नच केला नाही की या राज्यावरती आपण जावं. पण इकडे अशी काही शांतता होती महाराज, आनंद होता. त्याला वाटलं की राजा आता गाफील आहे, आता जाऊन त्याच्यावरती आपण हल्ला करू शकतो. इकडे युट्यूब वरती तुम्ही अनेक मोहम्मद बिन कासिमचे चरित्र सांगणारे लोक आहेत महाराज. नाव घ्यायचं नाही, ओघामध्ये सांगायचं, काहीही बोलायचं नाही, पुढे कीर्तन करायचं आपल्याला. असं सांगतात की कुठे 15-16 वर्षाचा तरुण नामचा कासिम त्या दाहिराच्या राज्यावरती हल्ला करण्यासाठी गेला होता. इकडे दाहिराचं खूप कौतुक करतात, असा धिप्पाड होता, असा होता, इतका बलाढ्य होता. पण कौतुक मात्र त्या 15 वर्षाच्या कासिमाचं करतात महाराज. त्याला ना भुलता, कारण की दाहिराच्या चरित्राविषयी तुम्हाला युट्यूब वरती कुठेच मिळणार नाही, पण या मोहम्मद बिन कासिमच्या चरित्राविषयी अनेक तुम्हाला व्हिडिओ मिळतील. इकडे हा मोहम्मद बिन कासिम दाहिराच्या राज्यावरती येत असताना रस्त्यामध्ये जेवढे काही गाव आले महाराज, त्या गावामध्ये एकाही स्त्रीला त्याने सोडलं नाही. प्रत्येक घरामध्ये घुसावं, प्रत्येक स्त्रीच्या केसांना फरफटत धरून बाहेर ओढून आणावं. जसं काही बाहेर ओढून आणावं महाराज, त्या बाईच्या लज्जा वस्त्रांवरती हात टाकावा, चौकावरती तिची साडी फेडावी आणि या नराधमाने तिचा उपभोग घ्यावा. लोकांची अशी बापडी इच्छा होती महाराज. घरातले देव आणले महाराज आणि चौकटीवरती टाकले की आपला देव बघून हे आपल्या घरामध्ये येणार नाही, माझ्या आया बहिणींची इज्जत आबरू लुटणार नाही. देव घरातले देव महाराज घराच्या चौकटीवर. अशी ही वाईट परिस्थिती असताना दाहिराचा राग अनावर झाला महाराज. इकडे या कासिमने दाहिराकडे पत्र पाठवलं आणि म्हणायला लागला, तुला जगायची इच्छा असेल तर माझ्या चरणावरती शरण ये. या पत्रासोबत मी एक दस्ती पाठवली आहे, ती हाताला बांध आणि गुडघ्यावरती बसून माझ्या शरणावरती ये आणि माझा इस्लामी चांद तारा झेंडा हातामध्ये घे आणि तुझा जो भगवा झेंडा आहे तो फेकून दे. जसं काही हे दाहिराने ऐकलं, तो म्हणायला लागला, मी भारत मातेचा पुत्र आहे, असा तसा नाही. तुला उत्तर मी पत्राद्वारे नाही, त्या रणभूमीवरती देईन. असं म्हणून दाहिराने उत्तर त्या कासिम जवळ पाठवलं. इकडे सगळ्या राज्यामध्ये दिवंडी पिटवण्यात आली की असं असं आपल्या राज्यावरती संकट ओढवलेलं आहे. जसं काही कळलं तसं सगळ्या सैनिकांनी तयारी सुरू केली महाराज. भूपालाने शिंग फुंकिता त्या जवळातील नस्कर होते